कृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची पार्श्वभूमी असणाऱ्या अमरावतीला पौराणिक काळापासून महत्त्व आहे। इथं असलेली वन आणि वन्यजीव संपदा तसंच चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण प्रसिद्ध आहे। पाहूया अमरावती मतदारसंघाचा आढावा। पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या अमरावतीमधलं कौंडिण्यपूर हे रुक्मिणीचं माहेरघर। इथूनच श्रीकृष्णानं स्वयंवरासाठी रुक्मिणी हरण केलं आणि विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अंबादेवीच्या मंदिरात हा विवाह सोहळा झाल्याची आख्यायिका आहे। अमरावतीमधलं हनुमान व्यायाम मंदिर देखील प्रसिद्ध असून तिथं महात्मा गांधींनी भेट दिली होती। संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख तसंच कुष्ठरोग्यांसाठी पहिल्यांदा काम करणाऱ्या दाजीसाहेब पटवर्धन यांची कर्मभूमी अशी अमरावती जिल्ह्याची आणि या लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे। व्याघ्र प्रकल्प, आदिवासी बहुल भाग आणि कुपोषणाच्या समस्येमुळे ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटाचा समावेश याच मतदारसंघात आहे। संत्रा उत्पादक भागांसाठी देखील हा मतदारसंघ ओळखला जातो। अमरावती जिल्ह्यातल्या अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा आणि मेळघाट या विधानसभा मतदारसंघाचा समावेश या लोकसभा मतदारसंघात आहे। यापैकी अमरावतीमध्ये विकासाची गंगा पोहोचली असली तरी मेळघाटातल्या आदिवासी बालकांचं कुपोषण, आरोग्य सुविधा, शिक्षणाची सोय हे प्रश्न आहेत। त्यांचं शेतीवरचं अवलंबित्व कमी करून पर्यायी रोजगार निर्माण करणं, व्याघ्र प्रकल्पाची योग्य देखभाल, संत्र्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणं, त्यातून रोजगार निर्मिती व्हावी अशी मतदारांची अपेक्षा आहे। अचलपूर मूर्तिजापूर दरम्यान ब्रॉडगेज रेल्वेच्या मागणीकडे झालेलं दुर्लक्ष या समस्याही आहेत। याशिवाय मेळघाट, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत, मात्र तिथं आवश्यक सोयी सुविधांचा अभाव आहे। शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी 3 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देखील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे। हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता। 1996, 1999 आणि 2004 मध्ये शिवसेनेच्या अनंत गुढे यांनी हा मतदारसंघ काबीज केला। 2009 मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यावरही शिवसेनेनं आपलं वर्चस्व कायम राखलं असून आनंदराव अडसूळ यांनी हा गड आजतागायत अभेद्य राखला आहे। साहजिकच यावेळीही ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या विरोधात युवा स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला समर्थन दिलं आहे। पुन्हा एकदा 2014च्या निवडणुकीतले प्रतिस्पर्धी या निवडणुकीत समोरासमोर उभे ठाकले असल्यानं त्यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे। त्यांच्यासमोर नव्यानं तयार झालेल्या वंचित बहुजन आघाडीचंही आव्हान आहे।